चिकन मसाला 2 थाळ्या, 65 बरोबर आहे हे 100 ग्रॅम जे आता त्यांना पाहिजे. या 2 चिकन मसाला थाळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये अळणी रस्सा फक्त बाकी आहे. काल पाणी भरण्यासाठी मोटरीनं खूपच दमवलं, त्याच्यामुळे आज सकाळी सकाळी वायरमन आणि इलेक्ट्रिशियनला घेऊन आम्ही आलो आहोत. ते जे काम आहे नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते बघण्यासाठी. मोटरीचं जे काम बाकी होतं ते आज करायला तिथे काही इलेक्ट्रिशियन्स वायरमन वगैरे आलेले आहेत. ते रिपेअर करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मी पण आलो इकडे. वड्याच्या पलीकडे बांधके भागामध्ये जी टिपी आहे ती काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे इथे आता आलो आहे. आता हे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाल्यानंतर पाणी वगैरे भरायचं आणि त्याच्यानंतर बाकीची कामं सुरुवात होणार. तर आता बघायला चालू आहे नेमका प्रॉब्लेम काय आहे तो. तर मंडळी पावसानं सुरुवात केलेली आहे बऱ्यापैकी. वातावरण समोर असं क्लिअर दिसत आहे, पण पाऊस पडायला आलाय. तर पाठीमागच्या बाजूला दाखवतो तुम्हाला. हा बघा पाऊस इकडे एवढा जास्त नाही, मगाशी होता जोरात, आता कमी आलाय. 3 दिवस झाला पाऊस नव्हता, आता चालू झाला आहे. म्हणजे हा पाऊस जास्त वेळ राहणार नाही, कारण ह्या बाजूला तिकडे आता मगाशी दाखवलं तिकडे ओपन आहे, पाऊस नाही आहे तिकडे. या बाजूला इकडेच कर्नाटकमध्ये पाऊस चालू आहे. ते जे मागच्या वेळेला शेत दाखवलं होतं मला, इथं खत विस्कटलं होतं ते आता काल सरी काढून घेतले. इथं आपण भाजीपाला करणार आहोत. मिरची झाली, बाकी सर्व भाजीपाला जसं कोबी, मिरची, बावची, टोमॅटो, कोथिंबीर, पालेभाज्या वगैरे या टाईपचं इथं आपण व्हेजिटेबल फक्त करतो आहे प्रत्येक वर्षी. तर मित्रांनो, मी आता आलेलो हॉटेलमध्ये. बाहेर पाऊस चालू जो झाला होता तो आतापर्यंत पाऊस चालूच आहे. बाहेर बारीक बारीक पाऊस अजून पण चालूच आहे. आता झालं आहे थोडासा उशीर आम्हाला. जेवणाला पण तशी सुरुवात करावी लागणार आहे, कारण आता बरोबर 4:15 वाजलेत. घरातून बाहेर पडता झालं नाही, कारण पाऊसच खूप मोठा नव्हता. वातावरण थोडं थोडं ओपन व्हायला सुरुवात झाली आहे. बारीक पाऊस आहे अजून पण बऱ्यापैकी वातावरण क्लिअर झालेलं आहे. यावरती थोडेफार ढग दिसत आहेत, पण आता सांगता येत नाही कधी 1 तासाभरात परत आणि वातावरण पावसाचं होईल. तर हॉटेलचा व्ह्यू बघू कसा दिसतो. तर काही दिवसामध्ये तुम्हाला सगळीकडे हिरवं दिसायला चालू होईल. तर ते ऑलरेडी दिसतंयच. आता काही म्हणजे 1-8 दिवसापूर्वी पूर्ण वाळलेलं होतं, आणि आता मस्तपैकी याला जसं पाणी मिळालं आहे तसं गवत वगैरे यायला चालू झालं आहे. ते पाणी जे इथून जात आहे ते पावसाचंच पाणी आहे. आता पूर्णपणे पाऊस थांबलेला आहे. बघूया. आता हा पण जात नाही बाहेर. पाऊस चालू झाला की हा हॉटेलमध्ये, पावसाळा पूर्ण हॉटेलमध्ये काढतो. तर मित्रांनो, आता आम्ही वेट करतोय लाईटीचं. ॲक्च्युली तर लाईट आलेली नाही. आम्ही जसं आलो हॉटेलमध्ये तशी लाईट गेली. काहीतरी मोठा फॉल्ट झाला आहे. फॉल्ट बराच वेळ झाला लाईट येत नाही. डिम लाईट आहे तो पण आपला जेरोबल जो आहे त्याच्यामुळे समजते की लाईट थोडीफार आहे. म्हणून फोन करतोय पण त्यांचा फोन येतोय नॉट रिचेबल, कवरेक्षाच्या बाहेर. शक्यता आहे की शेतवडीमध्ये जिथं ती कामं वगैरे असतात चालू. आता हे सर्व या शेतवडीमध्येच ही कामं असतात, कुठे काय फॉल्ट झाला आहे ते बघायला. आणि तिथे नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम तर असतो. मग आता तिचा फोन लागत नाही त्यांचा, म्हणजे ती कामं चालू आहेत. आता किती वाजता लाईट येते मला माहिती नाही. बराच वेळ झाला वाट बघतोय. लाईट आल्यानंतर पुढची कामं चालू होतील. तर वाजले 7:15. अजून पण बाहेर आहे उजेड बऱ्यापैकी, पण आतमध्ये झालेला आहे अंधार. आती लाईट देवाऱ्यामध्ये दिसते तुम्हाला, एकदम बारीक अशी लाईट आहे.
लाईट आली पण बराच वेळानंतर आली. त्याच्यानंतर बरंचसं जेवणाचं वगैरे तयारीला लावलं, त्यामुळे व्हिडिओ बरेच केले नाही आहेत. आता वाजले 8:15. आता 8 वाजता आपण बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन केलेत आणि पहिली ऑर्डर आपल्याला चिकन 65ची आलेली आहे. त्यानंतर ही चिकन मसाला 2 थाळ्या. त्याच्या अगोदर जवळपास 5 ते 6 टेबल गेले, पण व्हिडिओ करायला वेळ भेटला नाही. कारण व्हिडिओ करण्यासाठी आपल्याला जेवण एकतर करायला उशीर झाला आणि त्याच्यानंतर जसं 8 वाजता लाईट चालू केलं तसे ग्राहक चालू झाले, त्याच्यामुळे बरेचसे व्हिडिओ केले गेलेले नाही आहेत. तर 2 चिकन थाळ्या आपण देतो आहे, डिश म्हणजे प्लेटमध्ये ठेवतो आहे. तर हे नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे चिकन मसाला 2 थाळ्या, याला तवा पराठा पाहिजे होता, तर तवा पराठा आपण बनवून दिलेला आहे. वेळ असेल तर आपण चपाती भाकरी तवा पराठा देतो. हे चिकन फ्राय 1 ताट. 10:02 झालेले आहेत. आपण हॉटेल म्हणजे पूर्ण क्लोज केलेलं आहे, कारण जेवण पूर्णपणे संपलेलं आहे. आणि आता एक अर्धा तास 9:30 वाजता आपलं मांसाहारी जेवण पूर्ण संपलं. शाकाहारी जेवण पण डाळ रस्सा वगैरे संपलेला आहे. डिशमध्ये आपण देऊ शकतो आहे, पण आता अर्धा तास झाला आम्ही बसलो वेट करतो, ग्राहक येत नाहीत, त्यामुळे क्लोजिंगला स्टार्ट केलं आहे. आता जेवणाचं कसं आहे, एकदा क्लोजिंग केल्यानंतर परत एखादा ऑर्डर आली की पूर्ण सगळं सेटअप परत बाहेर काढावा लागतो, जसं की खवा बटर आणि परत शेगडी वगैरे क्लीन केलेली परत पुसत बसावं लागतं. आणि आता असं वातावरण बघता आता पाऊस यायला चालू झाला आहे, त्याच्यामुळे इथून पुढे थोडंसं ग्राहक होणं शक्य नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्या दिवसामध्ये जास्तच लोक मांसाहार करतात आणि आपल्याकडे मांसाहार जेवण पूर्ण संपलं. आज गुरुवार आहे, गुरुवारी आपल्याला जास्त गर्दी होत नाही, त्याच्यामुळे जेवणाचं थोडंसं प्रिपरेशन कमी केलं होतं. म्हणजे नॉनव्हेजचं जे आयटम आहे चिकन किंवा मटण म्हणा ते थोडंसं कमी मागवलं होतं. रस्सं वगैरे आपण ते परत काही ना काहीतरी ॲडजस्ट करू शकतो. आणि आपल्याला जसं ग्राहक वाढलं जसं चिकनवाल्याला फोन केला होता, त्यांना पण असं गुरुवारचं वगैरे बरीचशी मंडळी चिकन वगैरे मटण किंवा चिकनच्या दुकानामध्ये गर्दी कमी असते, त्यामुळे त्याने पण माल कमी ठेवला होता, त्यांच्याकडचा पूर्ण संपला होता. त्यामुळे आपल्याला चिकन पण भेटत नव्हतं. आणि शाकाहारी जेवणाचं वगैरे आज शाकाहारी जेवण गेलं बऱ्यापैकी, का तर बाळूमामाला जाणारे लोक आज येत होते. गुरुवार आहे का माहिती नाही नेमकं आजच काय येत आहेत, पण एक 2-4 टेबल असे झाले जे बाळूमामाच्या दर्शनासाठी गेले होते आणि ते आले होते. त्यातला एक आता ग्राहक ह्या टेबलवरती बसलेले 2 जण होते, भयानक जेवणाची स्तुती करत होते. शाकाहारी जेवण होतं ते, त्यांचा भाग सांगत होते, मी भागाचं नाव घेत नाही, उगीच कुठल्याही भागाला आपण बदनाम करायचं नाही. पण जसा देश तसा वेश म्हणतात, त्या हिशोबानं प्रत्येक भागामध्ये जेवणाची पद्धती वेगळी असते. तर ते सांगत होते की शाकाहारी जेवणामध्ये एवढे आयटम आमच्या भागामध्ये मिळत नाहीत. 2 भाजी 2 चपाती लोणचं एवढंच, बाकी याच्या व्यतिरिक्त तुमचा जो सोलकढी आहे शाकाहारी पांढरा असा आहे, या सर्व गोष्टी आमच्याकडे मिळत पण नाहीत. आणि एवढ्या कमी प्राईजमध्ये 120ची थाळी घेतली होती त्यांनी, आणि एवढे कमी प्राईजमध्ये एवढं सगळं पदार्थ देणं आमच्या भागात तरी शक्य नाही. असं एखादं हॉटेल त्यांच्या भागामध्ये झालं तर तुफान गर्दी होईल असं त्यांचं वैयक्तिक मत होतं. असे बरेच कमेंट मला आले होते परवा की सोलापूर जिल्ह्यामध्ये तुमचं हॉटेल असतं तर 400-500 ताटं गेली असती, तुम्हाला हाताळता आलं नसतं, एवढं ग्राहक झालं असतं. मे बी झालं असतं, पण बिझनेस करायचा म्हणजे इन्व्हेस्टमेंट आली आणि एवढं सोपं नाही आहे की इथून कुठेतरी दुसऱ्या सिटीमध्ये शिफ्ट करणं एवढं सोपं नाही आहे. आणि या बिझनेसला तुम्हाला बॅकअप खूप महत्त्वाचं, बॅकअप खूप लागतो. आता आमचा इथे बॅकअप आहे का, काही अडचण आली काही प्रॉब्लेम आला आमचा एक फोन गेल्यानंतर बराचसा बॅकअप आपल्याला भेटतो. तसं कुठल्याही हॉटेल धंद्यामध्ये कोण ड्रिंक करून येतं, ग्राहक लोकलचं असतं काय असतं, आणि त्यांच्याबरोबर आपण वाद करू शकत नाही. आणि विनाकारण कुणाबरोबर वाद जर झाले
हॉटेल लाईनमध्ये त्याचे परिणाम खूप गंभीर मी बघितलेत ज्यावेळेला कामाला वगैरे होतो त्यावेळेला. त्यामुळे एरिया जो पण सिलेक्ट करेन तिथे बॅकअप खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला काही मदत करणारी माणसं पाठीमागे हवीत आपली, जी लवकरात लवकर तिथे पोहोचतील जाग्याला. असा विषय आहे एकंदरीत. हा माझा अनुभव आहे वैयक्तिक धंदा चालू केल्यापासून 3 वर्ष. आणि याच्या अगोदर मी 14-15 वर्ष ह्या फील्डमध्ये काम केलं आहे. आणि मुंबईसारख्या सिटीमध्ये सुद्धा हा खूप प्रॉब्लेम आहे, मेजर प्रॉब्लेम आहे. म्हणजे एखाद्या एरियामध्ये लोकलची मंडळी ज्यावेळी येतात त्यावेळी त्यांचा ॲटिट्यूड, त्यांचं वागणं, सगळेच नाही पण काही प्रमाणात ड्रिंक केल्यानंतर कोणालाच भान नसतं आणि त्यांचं वागणं बोलणं याच्यामुळे खूप हर्ट होतं. वेटर असू देत, मॅनेजर असू दे, बाकी कोणी असू दे, हर्ट फील करतात. आणि चुकून कॅप्टन, वेटर यांच्या तोंडातून काही अपशब्द गेला किंवा काही अरेतुरे गेलं तर ते खूप मोठं प्रकरण होतं आणि त्याच्या वेळेला आपल्याला बॅकअपची गरज असते. तर असा बॅकअप असतो. त्यामुळे सिटीमध्ये हॉटेल जर चालू करायचं झालं तर अशा प्रकारचं बॅकअप पण आपल्याला पाहिजे, सपोर्ट पाहिजे. त्याखेरीज तसं पाय टाकू शकत नाही आपण. बाकी आज आता क्लोजिंगला स्टार्ट करतोय. आज बिझनेस झाला, खूप छान झाला. गुरुवारी एवढा एक्सपेक्टेशन नव्हती मला बिझनेसची. त्यात पाऊस पण होता. पण बाहेरचे बरेचसे ग्राहक मला आज झाले, लोकलचे पण झाले. आणि आता एकंदरीत क्लोजिंगला स्टार्ट करतोय आणि त्याच्यानंतर काय असेल ते अपडेट तुम्हाला मिळतील. मित्रांनो, रात्रीचे 11:27 झालेली आहेत. क्लोजिंग पूर्ण आवरले. आता निघतोय घरी. बाकीच्या काही असेल ते अपडेट तुम्हाला मी मागाच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. ते सोडून बाकी आपल्याकडे काही ग्राहक वगैरे नाही आहेत, कारण आपण दरवाजा पण बंद केला होता आणि बाकी काही इन्क्वायरी पण नव्हती. किचनचं वाइंडअप आणि बाहेरचं पूर्ण झालेलं आहे. साफसफाई वगैरे पण करून झालेले आहे. फक्त आता काउंटर आहे जो क्लोज करायचा आहे आणि काउंटर क्लोज झाल्यानंतर मग आम्ही घरी निघतो. पाऊस आहे बाहेर बारीक बारीक. आता जॅकेट वगैरे आहेत आपल्याकडे, त्यामुळे काही टेन्शन नाही. बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय.